पुढचा पॉईंट आहे प्रोसेस ऑफ डेटा कम्युनिकेशन्स. नेक्स्ट पॉईंट इज अ प्रोसेस ऑफ डेटा कम्युनिकेशन्स. इन द प्रोसेस ऑफ डेटा कम्युनिकेशन्स देर इज लक्ष द्यावं प्रत्येकाला. इथं PC1 PC2. PC1 म्हणजे काय आपला सेंडर आहे, PC2 म्हणजे काय आपला रिसिव्हर आहे. ठीक आहे. आता जेव्हा PC1 म्हणजे काय मशीन जेव्हा इन्फॉर्मेशन सेंड करते आणि मशीन 2 म्हणजे PC2 इन्फॉर्मेशन रिसिव्ह करते, दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इज अ डेटा कम्युनिकेशन. डेटा कम्युनिकेशन म्हणजे थोडक्यात काय की सेंडरलाच काय बोलतात, सोर्स बोलतात. सोर्स बोलतात. जो सेंडर असेल तो काय करतो, इन्फॉर्मेशन सेंड करतो. रिसिव्हर म्हणजेच काय की डेस्टिनेशन, तो काय करतो, इन्फॉर्मेशन रिसिव्ह करतो. त्या प्रोसिजरला काय बोलतात, डेटा कम्युनिकेशन बोलतात. म्हणजे एक जण इन्फॉर्मेशन सेंड करतो आणि दुसरा इन्फॉर्मेशन रिसिव्ह करतो, दुसरा इन्फॉर्मेशन कॅच करतो, ॲक्सेस करतो. त्या प्रोसिजरला काय बोलतात, डेटा कम्युनिकेशन बोलतात. आता आपल्या कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये एक मशीन इन्फॉर्मेशन सेंड करते, ती कोण असते, सेंडर असते. दुसरी मशीन इन्फॉर्मेशन काय करते, रिसिव्ह करते. ठीक आहे, तिला काय बोलतात, रिसिव्हर बोलतात. ठीक आहे, त्या प्रोसिजरला काय बोलतात, डेटा कम्युनिकेशन बोलतात. आता PC1 जो आहे त्याच्या इंटरनली कोणत्या गोष्टी असतात, लेयर्स असतात, प्रोटोकॉल असतात. आता हे लेयर्स काय असतात, हे प्रोटोकॉल काय असतात, याच्या रिलेटेड आपल्याला खूप सारे डिटेल्स बघायचे आहे, ते नंतर आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या लेयर्स आणि प्रोटोकॉल थ्रू एक्झॅक्टली डेटा कम्युनिकेशन शेअरिंग आहे ना, शेअरिंग दोन मशीनमध्ये शेअरिंग वगैरे असेल, त्या गोष्टी काय होत असतात, पॉसिबल होत असतात. कोणामुळं, लेयर्स आणि प्रोटोकॉलमुळं, कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये. ठीक आहे. आता जेव्हा एखादा सेंडर किंवा एखादी मशीन इन्फॉर्मेशन सेंड करते कोणाला, रिसिव्हरला म्हणजे कोणाला, दुसऱ्या मशीनला. ठीक आहे. ती इन्फॉर्मेशन किंवा तो डेटा, त्या डेटाला, त्या इन्फॉर्मेशनला काय बोलतात, मेसेज बोलतात. ठीक आहे. आणि जेव्हा इन्फॉर्मेशन सेंड केली जाते, ती इन्फॉर्मेशन कोणा थ्रू पास केली जाते, दुसऱ्या मशीनला किंवा रिसिव्हरला, त्याला काय बोलतात, ट्रान्समिशन मीडियम बोलतात. ट्रान्समिशन मीडिया बोलतात, कम्युनिकेशन चॅनल बोलतात. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, ही काय एक प्रकारची लिंक आहे, म्हणजे थोडक्यात काय, केबल आहे. ठीक आहे. हे फिगर कोणती आहे, डेटा कम्युनिकेशन बिटवीन टू कॉम्प्युटर्स. आता इथं लक्ष द्या, हे सर्वात महत्त्वाची फिगर आहे. डेटा कम्युनिकेशन्स, इथं कोण आहे, ट्रान्समीटर आहे. इकडं कोण आहे, रिसिव्हर आहे. आणि मध्ये काय, ट्रान्समिशन मीडियम आहे. ट्रान्समीटर म्हणजेच काय, सेंडर म्हणजेच काय, सोर्स. इथं काय, इनपुट सिग्नल आहे. हा ट्रान्समीटर काय करतो, इनपुट सिग्नल काय करतो, ॲक्सेस करतो, घेतो. तो सिग्नल काय करतो, तो सिग्नल तो पाठवतो कोणा, ट्रान्समिशन मीडियम म्हणजेच कुठं पाठवतो, केबलमध्ये पाठवतो, लिंकमध्ये पाठवतो, कम्युनिकेशन चॅनलमध्ये पाठवतो तो ट्रान्समिटर सिग्नल. ठीक आहे. आता ट्रान्समिटर सिग्नल, हा ट्रान्समिशन मीडिया काय करतो, तो सिग्नल पास करतो कोणाला, रिसिव्हरला. रिसिव्हर काय करतो, तो सिग्नल काय करतो, रिसिव्ह करतो. म्हणजे तो त्या सिग्नलला काय बोलतात, रिसिव्ह सिग्नल बोलतात. आणि रिसिव्हर त्या सिग्नलला काय करतो, बाहेर काय करतो, सोडतो. म्हणजे बाहेर काय करतो, ॲक्सेस करतो. ठीक आहे. तर कोणता सिग्नल असतो, आउटपुट सिग्नल असतो. म्हणजे ट्रान्समीटर म्हणजे थोडक्यात कोण, आपला सेंडर, सोर्स. ठीक आहे. रिसिव्हर म्हणजे थोडक्यात कोण, आपला डेस्टिनेशन. ठीक आहे. ट्रान्समिशन मीडियम म्हणजे कोण, केबल, कम्युनिकेशन चॅनल किंवा ट्रान्समिशन मीडिया. इथे इनपुट सिग्नल, ट्रान्समीटर इनपुट सिग्नल काय करणार, ॲक्सेस करणार. रिसिव्हर काय करणार, इनपुट सिग्नलवर काय करणार, प्रोसेस परफॉर्म करणार. आणि त्याचं कन्व्हर्जन तो कशात करणार आहे, आउटपुट सिग्नलमध्ये करणार आहे. ठीक आहे. ही सिंपल फिगर कोणती आहे, डेटा कम्युनिकेशन. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कंपोनंट्स ऑफ डेटा कम्युनिकेशन. म्हणजे जेव्हा कम्युनिकेशन होत असतं, आता प्रत्येक वेळेस थोडून ना दोन मशीनमध्ये कम्युनिकेशन होतं. कम्युनिकेशन दोन मोबाईलमध्ये पण होऊ शकतं ना. दोन मोबाईलमध्ये कम्युनिकेशन असेल, नंबर ऑफ मोबाईलमध्ये कम्युनिकेशन असेल, दोन नेटवर्कमध्ये कम्युनिकेशन असेल, दोन मशीनमध्ये कम्युनिकेशन असेल, म्हणजे दोन कॉम्प्युटरमध्ये कम्युनिकेशन असेल. ठीक आहे. त्यावेळेस त्या मोमेंटला त्याचे कंपोनंट्स कोणते कोणते असतात, कंपोनंट्स, मेसेज आहे. मेसेज म्हणजे काय, थोडक्यात की सोर्स किंवा सेंडरनी इन्फॉर्मेशन सेंड केली, डेटा सेंड केली कोणाला, रिसिव्हरला म्हणजे कोणाला, डेस्टिनेशनला. ठीक आहे. ती इन्फॉर्मेशन किंवा ती डेटा, याला काय बोलतात, मेसेज बोलतात. ठीक आहे. आता सेंडर, ट्रान्समीटर आणि सोर्स. सेंडर कोण आहे, कधी मशीन असेल, कधी मोबाईल असेल, कधी पर्टिक्युलर पर्सन असेल. ठीक आहे. जो इन्फॉर्मेशन सेंड करतो दुसऱ्यासाठी, जो इन्फॉर्मेशन काय करतो, सेंड करतो, त्याला काय बोलतात, सेंडर बोलतात किंवा ट्रान्समीटर बोलतात किंवा सोर्स बोलतात. ठीक आहे. सेंडर, ट्रान्समीटर, सोर्स हा एक प्रकारचं काय असं डिव्हाइस असतं. ते एक तर मशीन असेल किंवा मोबाईल असेल किंवा दुसरं काही असेल. ठीक आहे. रिसिव्हर, डेस्टिनेशन. म्हणजे थोडक्यात काय की जो इन्फॉर्मेशन म्हणजे जो मेसेज ॲक्सेस करतो, जो मेसेज यूज करतो. ठीक आहे. त्याला काय बोलतात, रिसिव्हर बोलतात. जो इन्फॉर्मेशन घेतो, जो डेटा घेतो, त्याला काय बोलतात, रिसिव्हर बोलतात किंवा त्याला
डेस्टिनेशन बोलतात. आता हा रिसिव्हर किंवा डेस्टिनेशन एक तर मशीन असेल किंवा एकतर मोबाईल पण असेल किंवा अजून दुसरा कोणता डिव्हाइस असेल. ठीक आहे. ट्रान्समिशन मीडियम, आता एखाद्या कॉम्प्युटरने किंवा एखादा मोबाईल इन्फॉर्मेशन सेंड केली असेल किंवा एखादा कोणी इन्फॉर्मेशन सेंड केली असेल, आता सेंडर आणि रिसिव्हर मध्ये कोणतरी पाहिजे ना इन्फॉर्मेशन ट्रॅव्हल करून घेण्यासाठी. म्हणजे सेंडर इन्फॉर्मेशन सेंड केली, ती इन्फॉर्मेशन तो डेटा म्हणजेच तो मेसेज रिसिव्हरपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे? ट्रान्समिशन मीडियमचं आहे. म्हणजेच कोणाचं आहे? केबलचं आहे. म्हणजे त्याला काय बोलतात? ट्रान्समिशन मीडियम बोलतात, ट्रान्समिशन मीडिया बोलतात, कम्युनिकेशन मीडियम बोलतात किंवा केबल बोलतात किंवा लिंक बोलतात किंवा कम्युनिकेशन चॅनल पण म्हणतात. म्हणजे कम्युनिकेशन चॅनल म्हणजे थोडक्यात काय की इन्फॉर्मेशन्स, म्हणजे केबल म्हणजे थोडक्यात काय की ट्रान्समिशन मीडियम म्हणजे थोडक्यात काय की इन्फॉर्मेशन सेंडर करून घ्यायची, सेंडरने जी इन्फॉर्मेशन सेंड केली असेल ती केबल मार्फत ट्रान्समिशन मीडियम मार्फत त्याच्या थ्रू रिसिव्हरपर्यंत पोहोचते ती इन्फॉर्मेशन. कोणामुळं? ट्रान्समिशन मीडियम थ्रू, म्हणजे कोणामुळं? केबल थ्रू. आणि शेवटचा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे प्रोटोकॉल. आता हे प्रोटोकॉल म्हणजे थोडक्यात काय असतात? असे नंबर ऑफ प्रोटोकॉल्स आहे कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये. देयर इज अ नंबर ऑफ प्रोटोकॉल्स आर अवेलेबल इन द कॉम्प्युटर नेटवर्क. ऑल प्रोटोकॉल्स आर डिफरंट पर्पज. म्हणजे प्रोटोकॉल थोडक्यात काय की थोडक्यात त्याचे काय प्रत्येक प्रोटोकॉलचे काय असतात? रूल्स अँड रेग्युलेशन असतात. आता एखाद्या कॉम्प्युटरने किंवा एखाद्या मोबाईल इन्फॉर्मेशन सेंड केली कोणाला? रिसिव्हरला, म्हणजेच कोणाला? डेस्टिनेशनला. तर मग कोणता प्रोटोकॉल त्यावेळेस काम करणार आहे? कोणते रूल्स अँड रेग्युलेशन त्यावेळेस ॲक्टिवेट होणार आहे? त्या गोष्टी. ठीक आहे. आता हे प्रोटोकॉल जे आहे याच्याबद्दल आपल्याला खूप सारे डिटेल्स नंतर बघायचे आहेत. प्रोटोकॉल्स. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात प्रोटोकॉल सिंपल डेफिनेशन सांगतो की प्रोटोकॉल इज अ जस्ट सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स. कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये नंबर ऑफ प्रोटोकॉल्स काय असतात? अवेलेबल असतात. प्रत्येक प्रोटोकॉलचं काय असतं? वेगळं पर्पज असतं. त्या पर्पजसाठी तो पर्टिक्युलर प्रोटोकॉल काय केला जातो? आयडेंटिफाय केला जातो. ठीक आहे. याच्याबद्दल आपल्याला खूप सारे डिटेल्स नंतर बघायचे आहेत प्रोटोकॉलचे रिलेटेड. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, लास्ट पॉईंट आहे, डेटा कम्युनिकेशन कॅरेक्टरिस्टिक्स. यात पहिला पॉईंट डिलिव्हरी. यात पहिला पॉईंट काय? डिलिव्हरी. जेव्हा एखादा सेंडर म्हणजेच कोण? सोर्स म्हणजेच कोण? ट्रान्समिटर इन्फॉर्मेशन सेंड करतो, म्हणजे त्या प्रोसिजरला काय बोलतात? डिलिव्हरी बोलतात. तर इन्फॉर्मेशन काय केली? सेंडिंग केली. इन्फॉर्मेशन मेसेज त्यांनी काय केलं? डिलिव्हर केला. ठीक आहे. सेकंड पॉईंट आहे ॲक्युरसी. जेव्हा एखादा सेंडर, एखादा ट्रान्समिटर किंवा एखादा सोर्स इन्फॉर्मेशन डेटा म्हणजेच काय? मेसेज सेंड करतो, त्या मोमेंटला, त्या सिच्युएशनला ती इन्फॉर्मेशन, तो मेसेज काय असतो? करेक्ट असतो, ॲक्युरेट असतो. याची गॅरंटी कोणाला असते? त्या सेंडरला असते. म्हणजे थोडक्यात काय? ती इन्फॉर्मेशन कशी असणार? ॲक्युरेट असणार. म्हणजे काय असणार? ॲक्युरेसी असणार. थर्ड पॉईंट आहे टाइमलेसनेस. ठीक आहे. म्हणजे जेव्हा एखादा सेंडर असेल, सोर्स असेल, ठीक आहे, ट्रान्समिटर असेल, इन्फॉर्मेशन सेंड करतो, त्या मोमेंटला, त्या सिच्युएशनला काहीतरी टाइम तो काय करतो? म्हणजे त्या मोमेंटला, म्हणजे त्या टायमिंगला तो इन्फॉर्मेशन सेंड केला जाते. ठीक आहे. म्हणजे त्या सेंडरला माहिती असतं की मला आता इन्फॉर्मेशन सेंड करायची, ती इन्फॉर्मेशनचा टायमिंग काय, तो टायमिंग सेट काय आणि किती टाइम ड्युरेशनमध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन सेंड केली पाहिजे, याची रिस्पॉन्सिबिलिटी त्या सेंडरला असते. ती सिच्युएशन, ती मोमेंट, ती कंडिशन म्हणजे काय? टाइमलेस. म्हणजे आता एखाद्या सेंडर इन्फॉर्मेशन सेंड केली, तो कधी पण इन्फॉर्मेशन सेंड करत नाही अचानक. त्याला जेव्हा वाटेल प्रॉपरली की आता ओके काय प्रॉब्लेम नाही, तर तो इन्फॉर्मेशन काय करतो? सेंड करतो विदिन टाईम ड्युरेशन. ती मुवमेंट कोणती असते? टाइमलेस असती. ठीक आहे. आणि नेक्स्ट पॉईंट, सर्वात महत्त्वाचं पॉईंट, JITTER, जिटर. जिटर म्हणजे काय की आता एखाद्या सेंडरनी किंवा ट्रान्समिटरनी किंवा एखाद्या सोर्सने इन्फॉर्मेशन सेंड केली, ती इन्फॉर्मेशन रिसिव्हर काय करतो? ॲक्सेप्ट करतो. काय करतो? रिसिव्हर काय करणार? ऑब्व्हियसली रिसिव्हर काय करते? इन्फॉर्मेशन काय करणार आहे? रिसिव्हर ॲक्सेप्ट करणार ना, बरोबर की नाही? आता रिसिव्हर ती इन्फॉर्मेशन काय केली? ॲक्सेप्ट केल्यानंतर रिसिव्हर ती इन्फॉर्मेशन काय करतो? चेक करतो. रिसिव्हर समजतं की इन्फॉर्मेशन कधी कधी काय असते? करप्टेड असते किंवा काहीतरी प्रॉब्लेम असते किंवा इन्फॉर्मेशन काय असेल किंवा मेसेज काय असेल? इरेग्युलर असेल. म्हणजे थोडक्यात काय की इन्फॉर्मेशन जरी प्रॉब्लेमॅटिक असेल, म्हणजे मेसेज किंवा डेटा जरी प्रॉब्लेमॅटिक असेल, सेंडरने सेंड केलेला मेसेज डेटा जरी प्रॉब्लेमॅटिक जरी असेल किंवा करप्टेड जरी असेल, तर रिसिव्हर काय करतो? ती इन्फॉर्मेशन काय करतो? रिसिव्ह करतो प्रॉपरली आणि सक्सेसफुली. त्याच्या प्रबळ इच्छेने ती काय करतो? ती इन्फॉर्मेशन काय करतो? रिसिव्ह करतो. दॅट काइंड ऑफ अ प्रोसेस, दॅट काइंड ऑफ सिच्युएशन इज जिटर. ओके. म्हणजे रिसिव्हरचं काम काय? इन्फॉर्मेशन रिसिव्ह करणे. रिसिव्ह करून झाल्यानंतर त्याला समजतं इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का रॉंग आहे. जर ती रॉंग असेल तरी सुद्धा ती इन्फॉर्मेशन काय केली जाते? रिसिव्ह केली जाते. दॅट काइंड ऑफ अ सिच्युएशन, दॅट काइंड ऑफ कन्सेप्ट इज अ जिटर. I hope all of you understand this concept. Process of data communication, simple data communication, components of data communication, and characteristics of data communications. If you have any doubt, any query, please ask me by message or call.